नमस्कार, मी पल्लवी. स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं माझ्या किचनमध्ये. आज आपण नारळी पौर्णिमा व रक्षाबंधन विशेष मस्त अशी रबडीदार मलाईदार ओल्या नारळाची खीर कशी बनवायची ते बघणार आहोत. अचानक घरी पाहुणे आले किंवा ताटामध्ये काहीतरी गोडाचा बनवायचं आहे, त्याचसोबत नैवेद्यासाठी तुम्ही ही खीर बनवू शकता. अगदी साधी आणि सोपी आहे, त्याचसोबत झटपट अशी तयार होते. नेहमी तीच खीर खाऊन कंटाळले असाल तर एकदाही वेगळ्या पद्धतीची ओल्या नारळाची खीर नक्की ट्राय करून बघा. रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा. चला तर मग लगेच या साध्या आणि सोप्या रेसिपीला सुरुवात करूया. सर्वप्रथम मस्त रबडीदार खीर बनवण्यासाठी इथे मी अर्धा लिटर फुल फॅट म्हशीचा दूध घेतलेला आहे. तुम्ही याच्याऐवजी गाईचं दूध घेतला तरी देखील चालेल. आज आपण अर्धा लिटर प्रमाणात खीर बनवणार आहोत, त्याच्यासाठी इथे मी अर्धा लिटरच दूध घेतलेलं आहे. आता मी दूध गॅसवर अगदी मंद आचेवर बघा चांगलं गरम करून घेतलेलं आहे. छान खळखळीत उकळी येईपर्यंत आपल्याला दूध गरम करून घ्यायचं आहे, म्हणजे दुधात जो एक्स्ट्राचा पाणी वगैरे आहे ना तो निघून जातील आणि आपला मस्त असा घट्टसर दूध तयार होईल. बघा मस्त असं मी चांगलं चम्मचच्या मदतीने मिक्स करत दूध चांगलं उकळून घेतलेलं आहे. आता आपण हे बाजूला ठेवून देऊया, तोपर्यंत पुढची तयारी करून घेऊया. आज आपण ओल्या नारळाची खीर तयार करणार आहोत. त्याच्यासाठी मी एक नारळ फोडून त्याच्यातला अर्धा नारळ घेतलेला आहे आणि मागचा जो काळा भाग असतो ना तो काढून घेतलेला आहे. नाही काढलं तरी काही हरकत नाही. आता इथे मी हे मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही बारीक खिसणी असते ना त्याच्याने खिसून घेतलं तरी देखील चालेल, पण असं बारीक करून घेतल्याने मिक्सरमध्ये खीर छान मस्त रबडीदार तयार होते. बघा एकसारखं मी बारीक करून घेतलेलं आहे. नारळ छान बारीक झालेला आहे. आता आपण पुढची तयारी करून घेऊया. गॅसवर बघा मी एक जाडबुडाची कढई ठेवलेली आहे. कढई चांगली गरम झाली की एक मोठा चमचा इथे मी तूप घेतलेला आहे. तूपसुद्धा छान गरम झालेला आहे. त्याच्यानंतर एक मोठा चमचा इथे मी बारीक रवा बघा तुपात छान फुलेपर्यंत भाजून घेतलेला आहे. त्याच्यानंतर आपण जो ओल्या नारळाचा चव तयार करून घेतलेला होता तो सुद्धा आपण तुपात 1-2 मिनटं चांगला परतून घेऊया. ज्यावेळी आपण नारळ मिक्सरला फिरवतो ना त्यावेळी अगदी बारीक करून घ्यायचा आहे, किंवा तुम्ही नारळ खोवून देखील वापरू शकता. त्याच्यानंतर आवडीनुसार सुकामेवा घालायचा. सुकामेवासुद्धा चांगला आपण 1-2 मिनटं परतून घेऊया. आणि त्याच्यानंतर बघा गरम केलेलं दूध थोडं थोडं करून घालायचं आहे, कारण कढईसुद्धा गरम आहे आणि दूधसुद्धा आपण गरम करून घेतलेलं आहे. दूध घालत असताना गॅस बंद केला तरी चालेल, कारण गरम दूध घालताना बऱ्याच वेळी दूध फाटण्याची शक्यता असतं, किंवा गॅस अगदीच मंद ठेवायचं. बघा मी सगळं दूध घालून घेतलेलं आहे आणि चम्मचच्या मदतीने तळापासून हलवत आपण खीर मस्त घट्टसर होईपर्यंत शिजवून घेऊया. बघा थोड्या वेळानंच आपली खीर मस्त घट्ट झालेली आहे. जर तुम्हाला खीर जास्त घट्ट खायला आवडत असेल ना तर तुम्ही याच्यात 2 चम्मच मिल्क पावडर दुधात मिक्स करून घालून घेऊ शकता. आता आपला रवा आणि नारळ म्हणजे ओल्या नारळाचा चव बऱ्यापैकी शिजलेला आहे. त्याचवेळी आपल्याला साखर घालून घ्यायचं आहे. इथे मी अर्धा वाटी साखर वापरलेला आहे. साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालून घेऊ शकता, म्हणजे तुम्हाला कितपत गोड खायला आवडतं. त्याच्यानंतर एक अख्खी वेलची घालून घेतलेली आहे आणि 1 चम्मच चारोळीच्या बिया घालून घेतलेल्या आहे. हे घालणं पूर्णपणे ऐच्छिक आहे. आवडत असल्यास तर घाला, नाही घातलं तरी चालेल. आता बघा थोड्या वेळाने म्हणजे साखर घातल्यानंतर खीर थोडीशी पातळ झालेली आहे. आता आपण अजून 3-4 मिनटं खीर मंद आचेवर चांगली शिजवून घेऊया, म्हणजे घट्टसर होईपर्यंत आपल्याला खीर चांगली शिजवून घ्यायचं आहे. साखर घातल्यानंतर बघा 3-4 मिनटं खीर चांगली उकळून घेतलेली आहे आणि 3-4 मिनटानंतर आपली खीर मस्त अशी घट्ट झालेली आहे. आता जरी खीर तुम्हाला पातळ दिसत असेल ना, पण जसं जसं खीर गार होत जाईल ना तशी घट्टसर तयार होते. बघा थोड्या वेळातच मस्त अशी घट्ट तयार झालेली आहे. आता तयार झालेली मलाईदार खीर लगेच सर्व करायला घेऊया. तयार झालेली खीर पुरीसोबत खाणार असाल तर ही एकदम परफेक्ट कन्सिस्टन्सी आहे, पण जर असंच खायची असेल ना तर थोडी पातळ केली तरी चालेल. आता अर्धा लिटर दुधापासून बघा साधारण 5-6 जणांना ही खीर आरामात पुरते
आणि मस्त अशी मलाईदार खीर आपली झटपट तयार झालेली आहे। जर तुम्ही बाप्पाच्या नैवेद्यासाठी किंवा ताटात काहीतरी गोडाचा करायचा असेल आणि आता जवळच रक्षाबंधन व नारळी पौर्णिमा आलेली आहे, त्यावेळी देखील तुम्ही ही खीर बनवून तयार करू शकता। अगदी झटपट अशी तयार होते आणि बनवायला सुद्धा फक्त 10 ते 15 मिनिटं लागतात आणि साहित्यसुद्धा कमीत कमी साहित्यात ही खीर तयार होते। तर कशी वाटली रेसिपी आवडली असल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। पुन्हा भेटू अशा साध्या आणि सोप्या रेसिपीसोबत। धन्यवाद।